आपण घेतो अशी पंढरीची वारी विठ्ठलपंत रुक्मिणी सिद्धोबा पंत उमाबाई यांची पंढरीत आलेली आहे. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पौर्णिमेपर्यंत गोपाळपूरचा काला केला आणि गोपाळपूरचा काला केल्यानंतर विठ्ठलपंत म्हणायला लागले, सिद्धोबा पंतजी मी तीर्थयात्रेला जावं म्हणतो. अहो आता तरी नुकतंच लग्न झालेलं आहे तुमचं, नाही आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे. सिद्धोबा पंत म्हणायला लागले, रुक्मिणीची परवानगी घेतली नाही. अहो ते अजून 16 वर्षीय आहे, लहान आहे, काय करणार तिला? त्याच्यापेक्षा तुम्हीच तिची समजूत काढा आणि तिला आळंदीला घेऊन जा. मी तीर्थयात्रा करून परत आळंदीला येईन. सिद्धोबा पंतांनी होकार दिला, उमाबाईंनी होकार दिला. रुक्मिणीने विठ्ठलपंतांच्या पायावर डोकं ठेवलं आणि विठ्ठलपंत दक्षिण तीर्थयात्रेला निघाले. मुखात अखंड नाम होतं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम आणि पाय मात्र तीर्थयात्रा चालत होती. आणि अखंड मुखात ना काही नाही विचार, प्रपंचाचा तर अजिबात नाही. आणि चालत होते विठ्ठलपंत, चालत 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 श्रीशैल केलं. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा बालाजीला गेले आणि तिथून दक्षिणेकडील रामेश्वर आहे, कन्याकुमारी आहे, अनेक तीर्थ करत 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 हटकेश्वराला आले आणि तिथून गोकर्ण महाबळेश्वर. आज सुद्धा गाईच्या कानासारखी शंभू महादेवाची पिंड आहे. रावणानं शिवजींची खूप तपश्चर्या केली आणि शिवजींचं आत्मलिंग मागितलं, दिलं शिवजीने, दिलंच. रावणाला एकच अट घातली, तू हे घेऊन निघालास खरं, पण हे माझं आत्मलिंग आहे, एकच करायचं, तू हे ज्या ठिकाणी ठेवशील त्या ठिकाणीच हे राहील, तुला परत उचलता येणार नाही. सगळीकडे हलकल्लोळ माजला. शिवजींचं आत्मलिंग रावणाला गेलेलं. आई साहेब भगवान विष्णूंच्या कडे सांगितलं, काहीतरी करावं, काहीतरी करा. आणि मग एका गुराख्याचं रूप घेतलं, रूप, आणि रावणाच्या जवळ आले. अगदी जवळ आलेले समुद्र किनारी, तिथं कोकण किनारा आहे. आणि रावणाला खूप लगवी आली. सांगितलं होतं आत्मलिंग खाली ठेवायचं नाही. इकडं तिकडं पाहिलं, कुणी दिसेना. त्या गुराख्याच्या पोराला बोलवलं, ए बाळ. त्यानं ऐकून ऐकल्यासारखं केलं, अरे इकडे ये ना. काय म्हणता? नाही नाही, 1-2 मिनिट हे आत्मलिंग फक्त हातात घेऊन थांबायचं. 2 मिनिट मी शिशुरभूत होऊन येतो. नाही नाही, मला एक पेलणार नाही. नाही नाही रे बाळा, तुला पेलेल, हे एकदम हलकं आहे. नाही याचं ओझं. शिवजीच्या आत्मलिंगाचं काही ओझं असतं का? ओझं असतं ते प्रपंचाचं, ओझं असतं ते आकाराचं, निराकाराचं. कोणतं आलंय ओझं? त्यानं एकच अट घातली, अहो मी घेऊन थांबतो खरं, पण माझी काही दूर जर लांब चालली तर मी 1, 2, 3, 10 पर्यंत म्हणणार. तुम्ही नाही आलात ना, मी इथं ठेवून देणार. राहुल म्हणाला, 1, 2 म्हणायच्या आत येत.
ते आत्मलिंग त्या बाळाच्या हातात दिलं. दिल्यानंतर रावण शुचिरभूत होण्यासाठी गेले. थांबता थांबेना लगवी त्यांची. इकडे एक अवसर होतंय, दोन नाही पेलत मला. माझी गाई मुलं लांब जात आहेत. 7, 8, 9 ठेवू का? आणि नकोच ठेवू. आलो थांब राहायला ते ठेवलं. सांगितलं होतं ना 10 म्हणायच्या आधी यायचं म्हणून. आणि मग ते आत्मलिंग तिथं ठेवलं. रावणानं आपल्या ताकदीचा प्रयोग केला आणि ते गायीच्या काना इतकंच उचललं ते गोकर्ण महाबळेश्वर. आणि तिथून विठ्ठलपंत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आले, जे शक्तीपीठ आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. कराड संगमावर स्नान केलं माहुली करून. पुन्हा विठ्ठलपंत आळंदीत आले आणि आळंदीत आल्यानंतर खूप आनंद झाला सिद्धोबा पंतांना. जावई परत आले, जावई परत आले. उमाबाईला तर खूप आनंद. बघा ना, आता जावयांचं वय होतं 18 ते 20 वर्षाचं. 18 वर्ष वय विठ्ठलपंतांचं. पूर्ण दाढी वाढलेली. 6 वर्षाची तीर्थयात्रा करून आलेले. अखंड नामस्मरणाचं तेज असं फुलकत होतं. एकदम असे तेजस्वी तेजपुंज विठ्ठलपंत दिसत होते. गावातल्या महिला म्हणायच्या, बघा ना काय सुंदर जावई मिळाला हो सिद्धोबा पंतांना. वा, भाग्य असावं तर असं. आनंद व्हायचा. सिद्धोबा पंतांना गावातली लोक म्हणायची, वा सिद्धोबा पंत, काय छान निवड केलात तुम्ही. सिद्धोबा पंतांचा ऊर भरून यायचा. माझ्या मुलगीसाठी अगदी योग्य 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 जावई मिळाले. मुलगा नसला तरी काय झालं, हे जावईच आपलं सर्वस्व पाहतील. आता सगळा आनंदी आनंद आहे. काही दिवस गेल्यानंतर विठ्ठलपंत म्हणायला लागले, आता मी आपली गावी जावं म्हणतो. 2 वर्षाचा काळ लोटलेला आहे. विठ्ठलपंत 20 वर्षाचे झालेले. 12 वर्ष झालं घर सोडून. 12 वर्ष त्या गोविंद पंतांच्या मीराबाईची काय अवस्था झाली असेल विचार करा. आपला मुलगा न सांगता 8 वर्षापूर्वी निघून गेला. कुठे गेला असेल? 8 वर्षाच्या बाळाला काही श्वापदारी खाल्लं तरी नसेल ना. कुठं असेल हो विठ्ठलपंत आमचा? रोज तुळशी वृंदावनाजवळ यायच्या, निरांजन लावायच्या आणि म्हणायच्या, हे बाळकृष्णा, अरे माझा विठ्ठल कुठे आहे रे? त्याला कधी घेऊन येणार आहेस रे तू? रोज 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 रस्त्याकडे ते मिलमिलते डोळे, वय झालेलं आहे, मिलमिलते डोळे घेऊन पाहायच्या. रोज वाट बघायच्या. रोज जशी घाल आज सगळं लक्ष आपल्या पिलाकडे असतं, तसं गोविंद पंतांचं आणि मीराबाईचं सारं लक्ष विठ्ठल पंतांच्याकडे लागून राहिलेलं. कसा दिसत असेल विठ्ठल? असेल की नाही काय माहिती. आणि मग 12 वर्षांनी विठ्ठल पंत समोर उभे राहिले. तुळशीच्या वृंदावनाजवळ सडा टाकत असताना मीराबाईंनी पाहिलं. सडा टाकून त्या रांगोळी रेखाटत होत्या. इतक्यात एक तरुण तेजपुंज तेजस्वी असा मुलगा उभा राहिला आणि हाक मारली, आई, हे आई. हाक ऐकू येताच रांगोळीचा ठिपका तितक्या तिथंच थांबला. वर पाहिलं आणि डोळ्याला डोळे पिटले. महाराज, आईने एका बाळाच्या डोळ्यात किती वर्षाचं बाळ होऊ दे, आमचं बाह्य स्वरूप कितीही बदलू दे,
आईनं आपल्या बाळाच्या डोळ्यात पाहिलं की ओळखत की माझंच बाळ आहे, माझंच बाळ आहे. प्रत्येक मंदिरात कासवीचं प्रतिकात्मक स्वरूप असतं. कासव कासव का ती आपल्या दृष्टीनं आपल्या बाळांना पोसत असते. तिला स्तन नाहीत पण ती अंडी घालते अशी कासवी. आई कशी असते सांगू? त्या विंचवी सारखी असते. विंचवी आम्हाला माहित नाही. आठवा आपलं बालपण. बांधावरचा एखादा काळा पाषाण हलवला ना, त्या पाषाणाच्या खाली अनेक 100 विंचवाची पिली पळायला लागतात. पण त्या ठिकाणी त्या विंचवीचा सांगाडा असतो. कधी आम्ही नाही विचार केला आणि ही एवढी मुलं आहेत, 101 पिला आहे त्या विंचवीला आणि हिचा फक्त सांगाडा कसा? ज्यावेळी विज्ञानाने शोध लावला त्यावेळी कळलं ना की विंचवी ज्यावेळी पिलांना जन्म देते ना, तिला ना दूध ना काही नाही. विंचवीला त्या मुलाला खूप भूक लागते. भूक लागल्यानंतर त्या दगडाच्या बाहेरून जात नाही. ती पिलं तिथंच अन्न शोधायला लागतात. भुकेचा ज्यावेळी हलकल्लोळ पोटात वाजतो त्यावेळी ती पिलं आईच्या पाठीवर चढतात आणि आईची पाठ तुरतडायला लागतात. त्यांना माहित नाही माझी आई आहे. त्या विंचवीची त्वचा संपते. ज्या विंचवीनं पिलाला जन्म दिला त्वचा खरवडून खाल्ली जाते. आता सगळा गाभा खाल्ला जातो आणि विंचवीचा प्राण जातो. उरतात ती फक्त हाड आणि हाड. एक आपली आई, एक आई आपल्या बाळासाठी सर्वस्वाचा त्याग करते. तो विंचवीचा सांगाडा. तसा एक लुकलुकता सांगाडा उभा राहिला. ए विठ्ठला,